नमस्कार, स्वागत आहे तुमचं एका नवीन रेसिपीमध्ये। आता गणपती बाप्पा तरी गेले आणि प्रत्येकाला काहीतरी असं नॉनव्हेज प्रकार खावटत असेल, म्हणून मी सुद्धा एक रेसिपी घेऊन आले। ओल्या कर्दीचं सुकं बनवणार आहे, झणझणीत असं। चला मग लगेच सुरुवात करूयात। मी ते 1 किलो कर्दी घेतलेली होती, स्वच्छ करून ती अर्धा किलो तरी झालेली आहे। त्याच्यामध्ये मी 1 चम्मच अद्रक लसणाची पेस्ट टाकून घेतलेली आहे आणि अर्धा लिंबू पिळून घेतला। अर्धा चम्मच हळद टाकली आणि छान असं मिक्स केलेलं आहे। मिक्स झाल्यानंतर साईडला झाकून ठेवूयात ह्याला आणि पुढची तयारी करायला घेतलेली आहे। तर लगेच सुरुवात करूयात आपण। मी इकडे तवा गरम करायला ठेवलेला, त्याच्यामध्ये मी तेल टाकून घेतलेलं आहे 2 पळी। तेल गरम झाले की त्याच्यामध्ये आपल्याला हिरवी मिरची कट करून घेतलेली टाकून घ्यायची आहे आणि थोडीशी भाजून लगेच त्याच्यामध्ये कांदा बारीक चिरलेला टाकायचा आहे। इथं कांद्याचं प्रमाण जास्त ठेवायचं आहे। कांद्याचं प्रमाण जास्त ठेवल्यामुळे काय होतं, आपल्या कर्दीला एकदम भारी छान चविष्ट अशी चव पण येते आणि खूप छान लागते कर्दी। आता आपल्याला कांदा 2 ते 2.5 मिनिटं छान असा मऊ होईपर्यंत भाजून घ्यायचा आहे। कांदा भाजला की आपल्याला लगेच त्याच्यामध्ये 2-3 कढीपत्त्याची पानं तोडून टाकायची आहे। त्याच्यामुळे काय होतं, जर एखाद्या वेळेस कर्दीचा वास येत असेल तर तो सुद्धा निघून जाण्यास मदत होते। आणि अर्धा चम्मच इथं सुद्धा अद्रक लसणाची पेस्ट टाकायची आहे आणि आता एकदम व्यवस्थित छान कांदा परतला गेलेला आहे। कांद्याला वेगळासा कलर आलेला आहे। अशा पद्धतीने तवा फ्राय कर्दी बनवली तर खूप छान होते, तुम्ही एकदा नक्की ट्राय करून बघा। आता मी इथं 2 कट केलेले लाल भडक असे टोमॅटो घेतलेले, ते टाकून घेतलेले आहेत। ते सुद्धा छान भाजून घ्यायचे, कांदा आणि टोमॅटो एकत्र भाजून घ्यायचा आहे। माझ्या पद्धतीने एकदा कर्दी बनवून बघा, एकाऐवजी तुम्ही 2 चपाती किंवा 2 तांदळाच्या भाकरी जास्तच खाणार। चवीला सुद्धा एकदम भन्नाट अशी ही रेसिपी तयार होते आणि जास्त वेळ नाही लागत। आता थोडीशी याच्यामध्ये हळद टाकलेली आहे मी, अर्धा चम्मचला पण कमी। इथे मी गरम मसाला टाकलेला आहे आणि धने पूड अर्धी चम्मच टाकलेली आहे आणि 1 चम्मच घरगुती तिखट टाकलेला आहे। आता हे सर्व मसाले जे आहेत ते आपल्याला परत एकदा मिनिटभर छान असे परतून घ्यायचे आहेत कांदा टोमॅटो सोबत। मसाले चांगले भाजले गेले की आपल्या रेसिपीला सुद्धा चव छान लागते। आणि आता मसाले छान भाजले तर मी लगेचच ह्याच्यामध्ये ती कर्दी टाकून घेणार आहे, जी की हळद लिंबू लावून ठेवली होती। तर आता छानपैकी मिक्स करून घेऊयात। मी तव्यामध्ये फ्राय करत आहे, म्हणून कर्दी तवा फ्राय मसाला बनवते। तर ही कर्दी तुम्ही कधी खाल्ली नसेल तर एकदा नक्की बनवून बघा आणि मला सुद्धा कमेंटमध्ये सांगा कशी होते ती, आणि तुम्ही लाईक करायला विसरू नका। तर 2 ते 3 मिनिटं आपल्याला छान कर्दीला असंच परतून घ्यायचं आहे। परतल्यानंतर ना आपल्याला त्याच्यामध्ये चवीनुसार मीठ टाकायचं आहे। सगळे मसाले आणि हे एकत्र झाले की आपल्याला मिठाचं प्रमाण समजतं आणि त्यानुसार आपण मीठ टाकू शकतो। तर मीठ टाकलेलं आहे मी आणि आता आपल्याला 2 मिनिटं मिक्स करून ह्याच्यावरती एक झाकण ठेवून द्यायचं आहे। म्हणजे काय होईल की कर्दी आतून चांगली शिजली जाईल, तशी तर वरून शिजलेलीच आहे। वाफेमुळे टोमॅटोचं कांद्याचं मसाल्याचं पाणी सुटलेलं असतं आणि कर्दी छान शिजली जाते आतमधून। तर तुम्ही बघू शकता 3 मिनिटाची वाफ दिलेली मी बारीक गॅसवरती, तर पाणी सुटलेलं आहे। आता आपण असंच पाणी सुकूपर्यंत ह्याच्यातलं आटूपर्यंत असं हलवून घेऊयात आणि नंतर वरून आपल्याला ह्याच्यामध्ये कोथिंबीर टाकायची आणि लगेच डिशमध्ये सर्व करून घ्यायचं आहे। तर तुम्ही सुद्धा असं नक्की डिश बनवून बघा, खूप छान होते, चटकदार, चविष्ट, सुंदर। आता वरून आपल्याला थोडंसं लिंबू रस पिळायचा आहे आणि तुम्ही जर असं चम्मचनं बसल्या बसल्या खायचं म्हटलं तरी खूप चविष्ट होते। तर नक्कीच व्हिडिओ बघा।